आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 12। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जा। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये जे काही ऑरेंज कलर मध्ये व्हिडिओज असेल ते सर्व आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेला आहे बघा, या ठिकाणी क्लिक करा। पहिलं नॉलेज चेक आहे, इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेक मध्ये। तर पहिला प्रश्न पहा, डॉक्युमेंट मध्ये फीडबॅक किंवा अतिरिक्त माहिती देण्यासाठी तुम्ही एमएस वर्ड मध्ये कमेंट्स कशा टाकू शकतात म्हणतात। तर कमेंट टाकण्यासाठी आपल्याला त्या राईट क्लिक ऑन द टेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि चूज अ कमेंट वर क्लिक करा। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। डॉक्युमेंटवर कोलॅबरेट करताना चेंजेस ग्रुप मधील एक्सेप्ट पर्यायाचा उद्देश काय आहे म्हणतात। तर याचा उद्देश काय असतो बघा, तर डॉक्युमेंट मध्ये सुचवलेले बदल लागू करण्यासाठी वापरले जाते। तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। कम्पेअर कमांड करताना तुम्हाला डॉक्युमेंटच्या 2 व्हर्जन मध्ये काय ओळखायची परवानगी देते म्हणत आहे। तर याचं उत्तर डिफरन्स इन कंटेंट आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। एमएस वर्ड मध्ये तुम्हाला स्पेलिंग अँड ग्रामर ऑप्शन कुठे आढळेल म्हणत आहे। तर कोणत्या ठिकाणी असणार आहे, तर रिबन टॅब मध्ये असणार आहे। त्यानंतर रिव्ह्यू टॅब मध्ये असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। एमएस वर्ड युजरला स्पेलिंग व ग्रामर साठी डॉक्युमेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवून झालेलं आहे आणि स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसरं नॉलेज चेक आपल्याला इथून लावायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणती इमेज बुकमार्क दर्शवते म्हणत आहे। तर कोणती इमेज बुकमार्क दर्शवते, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 1 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, एखादी इमेज अधिक मोठी दिसण्याकरिता पुढीलपैकी कोणता पर्याय वापरतात म्हणत आहे। तर याचं उत्तर झूम इन आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। टेक्स्टच्या मागे एखादा ऑब्जेक्ट सेंड करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हणत आहे। तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे, तर याचं उत्तर सेंड बिहाइंड टेक्स्ट आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। त्यानंतर बघा, बुकमार्कच्या बॉर्डर रंगीत करण्यासाठी पुढीलपैकी कोणती फीचर तुम्ही वापराल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला बॉर्डर पेंटर वापरायचं आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मित्राला एमएस वर्ड मध्ये बुकमार्क डिझाईन करायची इच्छा आहे, दिलेल्या पर्यायातून योग्य टेम्पलेट शोधण्यासाठी त्याला मदत करा म्हणत आहे। बुकमार्क हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे। तर ऑप्शन 2 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर्स आपला या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहेत। सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत सिम्युलेशनचे। तर इथून स्टार्ट करा। पहिला प्रश्न बघा, क्लायंटला कोणतेही डॉक्युमेंट सबमिट करण्यापूर्वी स्पेलिंग मिस्टेक व तपासणे फार महत्वाचे आहे, म्हणून दिलेल्या डॉक्युमेंट मधील स्पेलिंग मिस्टेक तपासा म्हणतात। तर स्पेलिंगच्या मिस्टेक चेक करण्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे। जरी ते क्लिक होत नसेल तर पुन्हा आपल्याला बॅक बटनावर क्लिक करायचं आहे आणि तो प्रश्न पुन्हा लावायचा आहे। असा प्रॉब्लेम आपल्याला सिम्युलेशन प्रश्नामध्ये येत आहे। तर पुन्हा प्रश्न वाचून घ्या। स्पेलिंग चेक करण्यासाठी रिव्ह्यू टॅबवर जायचं आहे। रिव्ह्यू टॅबवर क्लिक करायचं आपल्याला। त्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामरवर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा इथून, टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात। मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ऑनलाईन टेम्पलेट बुकमार्क शोधा आणि क्रिएटिव्ह बुकमार्क टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट करा म्हणतात। तर यासाठी आपल्याला इथे सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे। पुन्हा इथे क्लिक जर होत नसेल तर पुन्हा आपल्याला बॅक बटनावर क्लिक करून पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे। तर इथे पुन्हा बॅक घ्या, पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे सिम्युलेशनचा। त्यानंतर इथे सर्च बॉक्सवर क्लिक करायचं आहे 1-2 वेळेस। बुकमार्क क्रिएटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला, तर पहिल्याच ऑप्शनवर इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपले सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेले आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा। त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे।
प्रोसीड बटनावर क्लिक करा, त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा पहिला प्रश्न, MS वर्ड मध्ये तुमच्या रिपोर्टचे प्रूफरिंग करताना तुम्ही त्याची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी ग्रामर मधील एरर तपासण्याचे ठरवता. ग्रामर तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणता स्टेप्स उचलल्या पाहिजे म्हणतात. तर यासाठी आपल्याला कोणते स्टेप्स उचलले पाहिजे, तर याचं उत्तर बघा, नेव्हिगेट टू द रिव्ह्यू टॅब, क्लिक ऑन स्पेलिंग अँड ग्रामर, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. हँड रिटन नोट्स सह डॉक्युमेंट्स वर काम करताना कोणता ऑप्शन तुम्हाला इंक ऑटोमेशन न पाहता कंटेंट रिव्ह्यू करण्यास मदत करते म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन आहे, तर हाईड इंक आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. इमेज तपासा आणि खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या MS वर्ड फाईल मधील मजकुरावर नवीन टिप्पणी जोडण्यास मदत करेल ते ओळखा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला ऑप्शन 2 वर क्लिक करायचं आहे, न्यू कमेंट्स वर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. MS वर्ड मध्ये बुकमार्क टेम्पलेटचा रंग बदलण्यासाठी फॉर्मॅट टॅब अंतर्गत डॅश डॅश ऑप्शन्स वापरा म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन्स आपल्याला वापरायला पाहिजे, तर याचं उत्तर शेप फिल आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुस्तक वाचण्याच्या संदर्भात बुकमार्कचा उद्देश काय आहे म्हणत आहे. त्याचा उद्देश काय असणार आहे, तर पानं लक्षात ठेवण्यासाठी जिथे आपण ब्रेक घेतली आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते डिझाईन बुकमार्क प्रदर्शित करतात ते ओळखा म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न संपूर्ण सोडवणं झालेले आहे. आणि या ठिकाणी आपण स्कोर्स पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण आपल्या इथे स्कोर्स इथे आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला गाइडेड डुएटी वर सेल्फ सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. गाइडेड डुएटी वरचा पहिला प्रश्न इथून लावायचा आहे. त्यामध्ये बघा पहिला प्रश्न, MS वर्ड डॉक्युमेंट ओपन करा, बुकमार्क टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्डचा वापर करून त्याला बोल्ड करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला करा म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला MS वर्डचं डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी एक तर तुम्ही स्टार्ट बटनावर जाऊन डायरेक्ट MS वर्ड इथून ओपन करू शकता, तर इथूनही केलं तरी चालेल, किंवा सर्च बॉक्स मध्ये आपल्याला ते वर्ड सर्च करायचं आहे. वर्ड ऍप्लिकेशन सर्च करा. त्यानंतर इथे पहिलीच ऍप्लिकेशन इथं आलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे यातून आपल्याला काय म्हटलेलं आहे, बुकमार्क टेक्स्ट एंटर करा म्हणतात. तर पहिले ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला बुकमार्क हे नाव टाईप करून घ्या. अशा प्रकारे बुकमार्क नाव टाईप केलं, त्यानंतर त्याला सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला बोल्ड करा म्हणत आहे, तर इथून त्याला बोल्ड करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे किंवा सबमिट करा. पुढचा प्रश्न, त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट टॅब इलस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून रेक्टँगल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर इन्सर्ट टॅब वर जायचं आहे, शेप वर जा आणि ज्यातून रेक्टँगल इथून घ्यायचा आहे आणि इथे ड्रॅग करून तो अशा प्रकारे काढायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड ब्लू मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर बी ऑसम या नावाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉन्ट कलर मध्ये जा आणि कोणता कलर सांगितलेला आहे, ब्लू कलर, तर यातून आपल्याला ब्लू कलर त्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, त्यानंतर म्हटलं बघा दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये कीप काम रेडी ऑन टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट साईज 26 आणि फॉन्ट कलर ग्रीन करा म्हणत आहे. तर ज्या शब्दाला सांगितलं असेल त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करा. साईज 26 सांगितलेले आहे, तर साईज यातून 26 करा. त्यानंतर त्याचा फॉन्ट कलर आपल्याला कोणता करायचा, ग्रीन करायचा. तर फॉन्ट कलर मध्ये जा आणि यातून त्याचा कलर ग्रीन करायचा या ठिकाणी आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये डोंट फॉरगेट टू बी ऑसम टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून अंडरलाईन आणि फॉर्मॅटिंग अप्लाय करा म्हणत आहे. तर या शब्दाला आपल्याला अंडरलाईन द्यायचं आहे. तर शब्दाला सिलेक्शन करून घ्या इथून इथपर्यंत अशा प्रकारे.
त्यानंतर इथे अंडरलाईनचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथून अंडरलाईन करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सर्व सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर इथे एंड एक्झामवर क्लिक करा, येस वर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर गायडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रिया इन्सर्ट इमेज शोधते आणि ते कुठे पाहावे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला कुठं पाहायचं आहे, तर रिबन टॅब व टूलबार वर पाहायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. अमन टायपिंग करताना HTE आपोआप द होत आहे, कोणते फीचर आहे म्हणत आहे, तर याचं कोणतं फीचर आहे बघा, तर ऑटो करेक्ट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. 2 विद्यार्थी काम करत आहेत, एक इमेज एडिट करत आहे, दुसरा परीक्षेतील गुणाची गणना करत आहे, तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणता कोण वापरत आहे म्हणत आहे, तर याचं उत्तर दोघेही ऍप्लिकेशन वापरत आहेत, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. राकेशने .doc मध्ये सेव्ह केले पण मोबाईलवर उघडत नाही, काय करायला पाहिजे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर यासाठी PDF मध्ये सेव्ह कॉम्पॅटिबल ऍप घ्यावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. विद्यार्थ्यांनी प्रिंट क्लिक करते पण रिकामी पाने येतात, पहिले काय तपासावे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला पहिले काय तपासायला पाहिजे, तर प्रिंटर मध्ये शाई आहे का, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. राजला वीज बिलाचे मासिक हिशोब काढायचे आहे, तर कोणते सॉफ्टवेअर उपयुक्त आहे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला MS एक्सेल उपयोगी पडणार आहे. याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. श्रुतीने फाईल उघडली ज्यात मजकूर बटन व चित्र होती, ती कोणती आणि ती काय पाहत होती म्हणत आहे, तर याचं उत्तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे ग्राफिक युजर इंटरफेस आहे. त्यानंतर याच्यावर सिलेक्शन करा ऑप्शन नंबर 2 वर. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तुषारने PPT तयार केले पण नंतर फाईल आठवत नाही, पुढच्या वेळी काय करावे म्हणत आहे, तर त्यावेळेस काय करायला पाहिजे, तर त्यावेळेस बघा सेव्ह नंतर रिनेम करायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर बघा तुषारने PPT तयार केले पण फाईल नंतर आठवत नाही, पुढच्या वेळी काय करायला पाहिजे म्हणत आहे, तर यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे, ओळखीच्या फोल्डर मध्ये सेव्ह व नाव लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. त्यानंतर बघा मीना एक्सेल आणि MS पॉवरपॉईंट यामध्ये निवड करत आहे, तिच्या विज्ञान प्रकल्पासाठी तिला चित्रे व बुलेट पॉईंटसह तिचे निष्कर्ष सादर करायचे आहेत, कोणते सॉफ्टवेअर योग्य आहे ते ओळखावे म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला कोणतं सॉफ्टवेअर व्यवस्थित राहील, तर MS पॉवरपॉईंट असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. project.exe नावाची एक फाईल शालिनीला ईमेलने मिळाली, तिने ती उघडली, काय धोका असू शकते म्हणत आहे, तर यामध्ये बघा ती एक हानिकारक एक्झिक्युटेबल फाईल असू शकते, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर सुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 12 कंप्लीट सोडवायचं आहे.